नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. दिल्लीमध्ये वेश बदलून गेल्याचा आरोप करत खालच्या पातळीवर बदनाम केलं गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्याबाबत नेहमी गैरसमज निर्माण केले जातात असा आरोप देखील अजित पवार यांनी विरोधकांवर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत असल्याचं देखील अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी. आपल्यासोबत स्वतः अजित पवार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. सर, तुम्ही यात्रा काढली, जनसन्मान यात्रा. या संपूर्ण यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळतंय. गुलाबी रंगाचे सगळे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग पासून तुमच्या गुलाबी बसेसचा देखील सर्वत्र चर्चा जी आहे ती राज्यभर रंगलेली आहे. गुलाबी रंगाचं नेमकं कारण काय आहे आणि या संपूर्ण यात्रेचं उद्दिष्ट काय? नमस्कार. एक गोष्ट खरी आहे की आम्ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे. यात्रा काढण्यापाठीमागचं कारण म्हणजे मी मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला, तो अर्थसंकल्प सादर करत असताना मी वेगवेगळ्या घटकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं काय मार्ग काढू शकतो, कुठपर्यंत जबाबदारी आपण पेलू शकतो, कुठपर्यंत आपल्या अर्थसंकल्पाचा असणारा एकंदरीत आकार जो आहे त्या आकाराला ते सगळं आपल्याला त्याच्यातनं नीटपणे पार पाडता येईल अशा सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून आम्ही हा अर्थसंकल्प सादर केला. आणि त्याच्यात मी बघितलंय महाराष्ट्रामध्ये विशेषतः 2 योजना, एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी वीज माफी, ती योजना त्या खूप लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या, महिलांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या. इतर पण योजना आहेत, त्याही बऱ्याचशा योजना लोकांना माहिती नव्हत्या, त्या पण सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. भाजपच्या नेत्यांची वक्तव्य देखील त्याच पद्धतीने सगळी येताना पाहायला मिळालेली होती. 400 पारचा नारा बोलत असताना ते संविधान बदलाच्या संदर्भात जाहीर व सभांमध्ये वक्तव्य करत होती. ज्योती मिर्धा असतील, त्यानंतर अनंत कुमार हेगडे असतील, ह्या सर्वच नेत्यांनी एका पाठोपाठ ही संपूर्ण वक्तव्याची लढी सुरू केलेली होती. त्यामुळे ह्याचा ॲडव्हान्टेज कुठेतरी विरोधकांना भेटलेला तुम्हाला वाटतो का या गोष्टी? हो का, ज्या काही गोष्टी झाल्या त्या चुकीच्या झाल्या. वास्तविक तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनवर संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना तिथं संविधान हे किती महत्वाचं आहे, संविधानाचा किती आदर सरकार करते हे आपण बघितलं. इंडियाच्या पण मीटिंगला संविधान तिथं ठेवलेलं होतं. संविधानाच्या पुढं नतमस्तक होऊनच इंडियाची मीटिंग सुरू झाली. आपण आता संविधान भवन सगळीकडे त्या ठिकाणी बांधतोय. आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संविधानाच्या बद्दलचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो, काही जण तसं स्टेटमेंट करत असले तरी एक इंडियाचा घटक म्हणून आम्ही सांगत होतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही, आरक्षण कोणी काढून घेणार नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती कोणी काढून घेणार नाही. पण एखाद्या पक्षातले काही लोक नीटपणे माहिती न घेता काही स्टेटमेंट केल्यानंतर किती त्याचा फटका बसतो त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे. तो आपल्या राज्यामध्ये त्याचा फटका जास्त बसला. त्या तुलनेमध्ये तुम्हाला बिहारमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये अशा काही राज्यांच्या मध्ये तो फटका इतका बसलेला नाही, ही पण निर्विवादपणे सत्य आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बसला हे पण नाकारता येणार नाही. खरं तर सर, तुम्ही ही जी जनसन्मान यात्रा काढताय ती तुमच्या विधानसभा जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून जाते. तुम्ही आता म्हटलात की महायुतीला लोकसभेमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे सगळ्या सेट नरेटिव्हचा. तुलनात्मक अर्थात तुमचे 4 उमेदवार तुम्ही उभे केलेले होते, त्यापैकी एकच उमेदवार लोकसभाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये जिंकून आलेला आहे. तुमची स्वबळाची जाण्याची काही यापुढे योजना आहे का, ज्या पद्धतीने तुम्ही ही सगळी यात्रा करा? आज तरी देशाची, राज्याची परिस्थिती अशी नाहीये की कुठल्याही एका पक्षाचं सरकार येण्याची. पूर्वी तर आम्ही 2 पक्षाची आघाडी आमची असायची, आम्ही आणि काँग्रेस, आणि समोर भाजप आणि शिवसेना यांची युती असायची. अशा प्रकारे चालायचं. म्हणजे 90, 95, 99, 2004, 2009, 2014,
2019लाही पूर्ण बहुमत कुणालाच मिळालं नाही आणि आता 2024 40 वर्ष झाली ह्या राज्यामध्ये जसं ममता बॅनर्जीने एकट्याच्या ताकदीवर सरकार आणलं, चंद्रबाबू नायडूने आणलं, जयललिताने आणलं, स्टॅलिननी आणलं, करुणानिधीने आणलं, अनेकांनी केजरीवालनी 2 स्टेटमध्ये दिल्ली आणि पंजाबमध्ये त्या ठिकाणी आणलं. अशी किती तुम्हाला नावं सांगू की तिथे एकट्या तेलंगणामध्ये मध्ये आणलं. अशा एकट्याची सरकार आलंय. जगनमोहनचं मागच्या वेळेस सरकार एकट्याच्या ताकदीवर त्या ठिकाणी आलं. ही फॅक्ट आहे. पण आपल्या इथली एकंदरीत परिस्थिती बघता इथं काही एका पक्षाचं सरकार कुणा एका नेत्याला मानलं आणि हा आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आम्ही ह्यांच्या पाठीशी सगळे उभे राहणार असं घडू शकलेलं नाही. त्याच्यामुळे आताच्याही निवडणुकीमध्ये सगळ्यांना 3 पक्षांना आणि मित्र पक्षांना एकत्र करून पुढं जावं लागतं. ही महाराष्ट्राची ओळख. अर्थात तुम्ही अनेक भेटी अमित शहांच्या तुम्ही घेत होत्या आता मध्यंतरीच्या काळामध्ये, त्यामुळे तुमच्या त्या भेटीच्या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होताना पाहायला मिळालेले होते. कधी भेटी घेत होतो? मध्यंतरीच्या काळात तुम्ही अमित शहांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली, 2 आठवड्यापूर्वी देखील तुम्ही भेट घेतली. त्या सगळ्यांच्या गोष्टींवरतून एक संभ्रम निर्माण होत होता की तुम्ही वेगळी एखादी चूल मांडतात का काय अशा पद्धतीने. एक मिनिट, माझ्याबद्दल अतिशय गैरसमज मीडियामध्ये नेहमीच निर्माण केले जातात. मागं पण मी वेश बदलून दिल्लीमध्ये जायचो अशा काहीतरी बातम्या तुम्ही लोकांनी चालवल्या. कशाच्या जीवावर चालवल्या मला माहिती नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळेस म्हणालो की कुठलं नाव बदलून अजित पवार गेला आणि कुठला युनिफॉर्म बदलून ड्रेस बदलून अजित पवार गेला, ते सगळे चॅनल सगळे CCTV कॅमेरे चेक करा, सगळ्या विमानातली माहिती घ्या आणि कॉम्प्युटरवर चेक करा. जर ते सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल. नाही झालं तर जे चॅनल माझं चुकीचं दाखवतात त्यांनी स्वतःचं चॅनल कायमचं बंद करून टाकावं इथपर्यंत. आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केले सदनात किंवा इतरात त्यांनी त्यांचं राजकारण सोडावं इथपर्यंत मी म्हटलं. नंतर एकही पुढं मायचा आला नाही. जर एवढ्या बातम्या त्यांनी, आम्ही पण थोडं बहुत आम्हाला लोक ओळखतात, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि त्याच्या आधी पण असंच काहीतरी झालेलं होतं. काही माहिती घेत नाही, काही नाही. कुणीतरी काहीतरी टेबल न्यूज करायचा प्रयत्न करतं, कुणीतरी काहीतरी सांगेवांगे बातम्या त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतं. हे बंद झालं पाहिजे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. चव्हाण साहेबांची महाराष्ट्राला शिकवण आहे आणि त्याला कुठेही गालबोट लागून देता कामा नये. ही खबरदारी आम्ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, मीडियानी घेतली पाहिजे, विरोधकांनी घेतली पाहिजे, सत्ताधारी पक्षांनी घेतली पाहिजे. बारामतीच्या लोकसभेच्या रिंगणात संपूर्ण घरामध्येच तुमचं संपूर्ण जी निवडणूक जी आहे ती रंगलेली पाहायला मिळालेली होती. आता बारामतीच्या विधानसभेत सुद्धा योगेंद्र पवार यांची एंट्री झाली आहे. ते स्वतः निवडणुकीची तयारी करतात आणि त्यांचे विरोधक म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहात. खरं तर घरच्यांचं राजकारण आहे, एक वेगळं आव्हान तुम्हाला या सगळ्या बाबतीत वाटतं का सातत्याने? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या संदर्भात मला कुठलंही भाष्य करायचं नाही. परंतु सातत्याने घरातच हे सगळं राजकारण होतंय. घरचा उमेदवार देण्याची गरज काय असं तुम्हाला वाटत नाही का? शरद पवारांनी हा मुद्दामून उभा केलेला असं वाटणं? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा अधिक भाष्य मी करू इच्छित नाही. तुमचे आमदार सातत्याने शरद पवार यांच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जातं. खुद्द शरद पवारांनी सुद्धा मान्य केलं या सगळ्या संदर्भात की त्यांच्या गटातले आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणून. असं मी पण ऐकत आलेलं आहे. परंतु मध्ये विधान परिषदेची जी निवडणूक झाली, आमदारांच्यातनं आमदार निवडायचे, त्याच्यामध्ये माजी आमदारांची संख्या 42 होती. आम्हालाच मतं पडली 47 आणि त्याच्यातून सिद्ध झालं की आमच्याबरोबर किती आमदार आहेत. इतर मान्यवरांनी काय बोलावं आणि कुणी काय बातम्या द्याव्यात हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. दादा, तुमच्या आता जवळपास तुम्ही म्हटलात 42 आमदार आहेत, परंतु तुम्ही आघाडी बरोबर तुम्ही कायम राहिलात आणि शिवसेना आणि भाजपाशी युती म्हणून कायम निवडणूक लढवत राहिलेली आहे.
तुमचे जे विद्यमान आमदार आहेत ते थेट भाजपशी कुठेतरी सामना करतात आहेत. जवळपास 16 ते 18 ज्या जागा आहेत तुमच्या विद्यमान आमदारांच्या, जिथे भाजपचेच रनरअप उमेदवार आहेत, त्यामुळे तिथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आता महायुतीतल्या या बंडखोरी शमवण्याकरता मास्टर प्लॅन काय महायुतीकडे आहे का? हे हो का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये उतरता त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही जसे प्रश्न विचारता, तसं आम्ही पण इथं काही नवीन माणसं नाहीत. आम्ही पण 30-30, 35-35 वर्ष इथं घासलीत, इथं कष्ट केलेत, इथपर्यंत पोचायला आम्ही काहीतरी मेहनत घेतली. त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करणार आहोत. तुम्ही जसं म्हटलात की आता अल्पसंख्याक समाजाच्या संपूर्ण गोष्टीवरतून लोकसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटका पडलेला होता. मराठा आरक्षण हा देखील एक मुद्दा होता की मराठा समाजाची मतं जी आहेत ती कुठेतरी मराठवाड्यामध्ये मिळाली नाहीत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहिला. तुमचा एक उमेदवार स्वतः तुम्ही मराठवाड्यामध्ये उभा केलेला होता. खरं तर मराठा आरक्षणाविषयी अजित पवारांची थेट रोखठोक भूमिका काय? ते मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे काय? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजामध्ये गरीब वर्ग, आज गरीब मराठा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना देखील इतरांच्या बरोबरीने येण्याच्या करता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ते आरक्षण कसं मिळालं पाहिजे? कारण की मराठा समाजाचा नेते म्हणतात मनोज जरांगे पाटील की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरीकडे ओबीसी म्हणतात आमच्यामध्ये मराठा नको. हा सातत्याने कायम वाद जो आहे संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांची, घटक पक्षांची मीटिंग बोलवावी, चर्चा करावी. महाराष्ट्रात आजपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेस विरोधाला विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राने कधी घेतली नाही. सगळ्यांनी समंजस भूमिका घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कारण महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राकडं बघण्याचा इतर राज्यांचा पण तोच दृष्टिकोन आहे. मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही पक्ष आणि त्या पक्षाचे लीडर येऊ शकले नाही. तर पुन्हा आता केंद्राचं अधिवेशन संपलं, लोकसभेचं, राज्यसभेचं, तर त्याच्यात बरेच जण मोकळे होतील आणि मग ही मिटिंग मात्र घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं सगळ्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही खबरदारी घेऊन निर्णय केला पाहिजे. तुम्ही ज्या महाविकास आघाडीच्या संपूर्ण सरकारमध्ये होता त्याचेच मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये संपूर्ण सभा घ्यायला निघालेले होते, परंतु त्यांच्या ताफ्यावरती नारळ फेकले गेलेले आहेत. खरं तर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळला जातो असं वाटतंय का या सगळ्या संदर्भात? 100% ढासळलेला दिसतोय. मी सारखं सांगतोय, म्हणूनच मी ठरवलेलं आहे, मी जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय मांडतोय, मी मीडियाशी काय बोलतोय, मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय, हे आपण सगळेजण बघताय. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्र मध्ये कधीच मागं घडलेलं नव्हतं. जे आत्ता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नाव लौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्या सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी विरोधी पक्षांनी सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ह्या ज्यांच्याकडे ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत असं माझं मत आहे. तुमचा बोट विरोधकांकडे आहे का? ही अराजकता विरोधक? मी जनरल बोललो, तू लगेच कुठलं तरी काय काढतो तुमचा रोत आहे. मी सांगतोय सत्ताधारी पक्षांनी, विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून ह्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं. मी कधी विरोधकांकडे बोट दाखवलं? मी सगळ्यांच्या बद्दल बोलतोय. माझे नेहमी मतं ही माझ्यापुरती नसतात, ती सर्वांच्या करता, समाजाच्या भल्याच्या करता असतात. ही माझी ओळख आहे, त्या पद्धतीने मी बोललोय.
तुम्ही साताऱ्याची जी लोकसभेची जागा आहे, अर्थात राज्यसभेची जी पियुष गोयलांची रिक्त झालेली जागा आहे, ती कोणाला देणार आणि कशा पद्धतीने देणार काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते एकत्र बसेल आणि त्याच्यातनं निर्णय घेईल की कुणाला द्यायची आणि कशा प्रकारे द्यायची. प्रत्येकजण आपापली मतं मांडतील, ती सगळ्यांची मतं ऐकून घेऊन आम्ही अंतिम निर्णयाप्रती येऊ. धन्यवाद. तो अंतिम निर्णय झाला की आपल्याला मीडियाला सांगू की आमचं एकमताने हे नाव ठरलंय. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नाशिक.